सलोनी। तर आजची माझी मूवी डेट फक्त माझ्या स्वामींसाठी, जे माझ्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे असतात आणि माझा कोणावरही नाही तेवढा स्वामींवर डोळे बंद करून विश्वास आहे। आणि जसे स्वामी प्रकट झाले वारुळातून, असं वाटलंच नाही की हा मूवी आहे, असं वाटलं की स्वामी प्रत्यक्षात आम्हाला आशीर्वाद द्यायला वारुळातून बाहेर आलेत। तर हा मूवी एका महिलेच्या नास्तिकतेवर आधारित आहे। म्हणजे ती महिला कोणत्याच देवाला काहीच मानत नाही, म्हणजे तिची कोणत्याच देवावर श्रद्धा नसते, तर ती चक्क स्वामींचीच परीक्षा घ्यायला चालू करते। तर स्वामी कसे तिच्या परीक्षेवर खरे उतरतात, अशा प्रकारे हा पूर्ण मूवी आहे। आणि स्वामींचे असे वेगवेगळे चमत्कार या मूवीमध्ये दत्तगुरूंचा सुद्धा अवतार पाहण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर एंडिंगला जो लास्टचा सीन आहे तो सुद्धा आम्ही बघण्यासाठी थांबलेलो। त्यानंतर असं आमच्या लक्षात आलं की देऊळ बंद 3 सुद्धा लवकरात लवकर चित्रपटगृहात येतो। आणि हा मूवी फक्त स्वामी भक्तांनीच नाही तर प्रत्येकाने पाहण्यासारखा मूवी आहे। तर तुम्ही पण